नमस्कार मित्रांनो. तर मी शिवा आणि आपण बघत आहात बिग ब्रदर चॅनल. तर आम्ही बिग बॉसबद्दल माहिती सांगत आहात आणि हा माझा भाऊ. मी आहे श्री. आणि आता बिग बॉस 5 चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 16 कंटेंट आहे. 16 कंटेंटमध्ये काही कंटेंट तुम्ही ओळखता पण काही नाही ओळखत. पण आपल्याला असं करायचं आहे, जो चांगला खेळत आणि ज्याची चांगले हे असेल त्यालाच आपण विजेता करायचं, त्यालाच आपली वोटिंग द्यायची. आणि बिग बॉस शो सुरू झालेला आहे आणि यावेळेचे होस्ट पण बदललेले आहे. रितेश देशमुख आलेला आहे, महेश मांजरेकर हे आता होस्ट नाही आहे. तर त्यामुळे यावेळेस जरा वेगळं बघायला मिळणार आहे आणि टास्क पण खूप वेगळे चालू आहे आणि कंटेस्टंट पण खूप वेगळे वेगळे घेतलेले, स्टार पण घेतलेले, काही यूट्यूबर आहे, काही टिकटॉकर आहे, सर्व वेगळं वेगळं घेतलेलं आहे. तर बिग बॉस बघायला खूप मजा येणार आहे. तर तुम्ही आज संध्याकाळपासून 9 वाजेपासून बिग बॉस बघायला सुरुवात करा. आणि आम्ही कालचा शो पण पाहिला, जरा इंटरेस्टिंग वाटला कालचा शो. पण त्या शोमध्ये एक थोडंसं एकाच जणावर सगळं आरोप केला, ते थोडंसं मजा पण आली पाहिजे. पण सॉफ्ट टार्गेट होतं, कारण की तो ॲक्च्युली तो काही बोलत पण नाही. सूरज चव्हाण बोलत पण नाही आहे आणि इरिना ती खूप बाहेरची आहे, त्याच्यामुळे ते सॉफ्ट टार्गेट होते. तर आणि हे सगळे फिल्म इंडस्ट्रीमधले असल्यामुळे, मराठी याच्यातले असल्यामुळे यांनी बरोबर सॉफ्ट टार्गेट तिघांना बनवून टाकलं. पण मग तो डाव बिग बॉस बरोबर उलटणार आहे आणि तो आज तुम्हाला बघायलाही भेटणार. आणि मेन म्हणजे आता जवळजवळ फक्त एकच दिवस झाला, एक दिवस म्हणजे जवळजवळ पूर्ण 24 तास पण संपलेले राहिले. मग ह्या कंटेक्शनला कसं काय कळालं की तो वीक आहे, दाखवू शकतो सर्व काही ना काही. ते सर्व बनावट होतं ॲक्च्युली. तर कसं आहे की त्यांना तो शॉपिंग करून घ्यायची होती, तर टास्कमध्ये काहीतरी दाखवायचं आणि कोणाला तरी पुढं आणायचं आणि ती खूप भारी होणार आहे. त्याच्यामुळे सूरज चव्हाणला TRP पण जास्त मिळणार आहे, कारण की तो जास्त वेळ स्क्रीनवर बी राहणार आहे. स्क्रीनवर जो जास्त वेळ असतो त्याला TRP बी जास्त भेटते. ते खूप चांगलं होणार आहे आणि आज आपल्याला खूप भारी बघायला भेटणार आहे. तर आपण आज नक्की बघू आणि त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ पण बनवणार आहे. आपले चॅनल बिग ब्रदर्स आहे, जरा आपल्या चॅनलला पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे, आम्ही पहिली व्हिडिओ बनवतोय. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला कसे वाटतंय. आणि तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा की आम्हाला काय सुधारणा करायची आमच्या चॅनलमध्ये आणि आम्हाला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र, जय शिव. आणि जे चुकीचं असेल ते चुकीचंच बोलणार आम्ही, जे सत्य असेल ते सत्यच बोलणार. हे लक्षात ठेवा. जे चांगला कंटेक्शन आहे तो कोणी असू त्याला पुढे न्यायचं, की तो ऍक्टर आहे म्हणून न्यायचं की हे म्हणून न्यायचं, असं काही नाही. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू. मग